नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र में एक रूह कपा देने वाली घटना सामने आई है। यहाँ नारा घाट के पास एक नाले में बोरे में बंद एक अज्ञात शव मिलने से पूरे इलाके में हड़कंप मच गया है। मिली जानकारी के अनुसार पूरी घटना आज दोपहर करीब 12 बजे की है, जब जरीपटका पुलिस को सूचना मिली कि नारा घाट के पास एक सूखे नाले में दो बोरों को आपस में जोड़कर रस्सी से बांधा गया है। जब पुलिस ने फॉरेंसिक टीम की मौजूदगी में इन बोरों को खोला तो उसमें 38 वर्षीय राहुल सुनील साहू का शव बरामद हुआ। राहुल साहू, जो कि झिंगाबाई टाकली के रहने वाले थे और पेशे से एक ओयो होटल के मालिक थे, पिछले 2 दिनों से सदर इलाके से लापता बताए जा रहे थे। राहुल के परिवार में उनकी पत्नी और 2 मासूम बच्चे हैं। फिलहाल पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और आरोपियों की तलाश कर रही है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। नाराघाटच्या बाजूनी एक नाल्यामध्ये एक बॉडी मिळालेली आहे, काय नेमकं माहिती आहे का? आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली आहे, दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेला आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पोलीस स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। हो, हे अज्ञात बॉडी शोधताना असं लक्षात आलं की पोलीस सदरमध्ये परवा ह्या मृतकच्या मिसिंगबद्दल नोंद आहे आणि म्हणजे परवापासून तर नाही आहे, कालचा एक दिवस मध्ये गेलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। इथे माननीय DCP साहेब आले, झोन 6 साहेब, ACP क्राईम साहेब आले, मी स्वतः आहे आणि तपास सुरू आहे।